आणि तो बातमी आहे मराठा आरक्षणाची। मराठा आरक्षण मिळेपर्यंत घराच्या उंबऱ्यावरती आपण पाय ठेवणार नाही असं मनोज जरांगे यांनी ठरवलेलं होतं। त्यांच्या या संघर्षाला आता यश मिळालंय। मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या। मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द करण्यात आलाय आणि त्यानंतर वाशीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी जल्लोष केला। मुंबईमधल्या जल्लोषानंतर मनोज जरांगे काल रात्री अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। अंतरवाली सराटीमध्ये गुलाल उधळत जल्लोषामध्ये जरांगेंचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान आता मनोज जरांगे स्वतःच्या घरामध्ये कधी जाणार याची उत्सुकता आहे। आज दुपारी 12 वाजता गावकरी आणि गोदापट्ट्यातल्या प्रमुख आंदोलकांसोबत अंतरवाली सराटीमध्ये एक बैठक होणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अंतरवाली सराटीमधून रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, आज दुपारी 12 वाजता जी बैठक होणार आहे त्यामध्ये नेमका कोणता विषय असेल? 4.5 महिन्यानंतर जो संघर्ष 4.5 महिन्याचा झाला त्यानंतर मिळालेलं हे अभूतपूर्व यश आहे। त्यामुळे कुठेतरी समाज बांधव असतील किंवा गोदापट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आनंद आहे आणि त्याच अनुषंगाने काल रात्रभर म्हणजे मनोज जरांगे यांची मिरवणूक गावामधून निघालेली आहे। मनोज जरांगे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना आज 12 वाजता एक बैठक घेऊन आपण समाज बांधव असतील किंवा गोदापट्ट्यातील काही आंदोलक असतील त्यांच्याशी चर्चा करून पुढची दिशा आपण एक ठरवणार आहोत। अर्थात एक विजयाची सभा घेण्याचं सुद्धा एक नियोजन असल्याची देखील माहिती मिळत आहे। त्या अनुषंगाने देखील याचं नियोजन होऊ शकतं आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांना एक उत्सुकता आहे की घराचा उंबऱ्यामध्ये ते केव्हा प्रवेश करणार आहेत, कारण 4.5 महिने ते घराच्या बाहेर आहेत। त्यांनी यापूर्वी एक प्रणच केलेलं होतं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घराचा उंबरा ओलांडणार नाही। त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे की मनोज जरांगे हे घरी केव्हा पोहोचतील। खरं आज 12च्या सुमारास जी बैठक होईल त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद करतील, त्यावेळेस हा प्रश्नही त्यांना विचारला जाईल। त्यामुळं त्यामध्ये नेमकं ते काय भूमिका घेतात, पण आज शक्यता आहे की आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सुद्धा ते घरी जाऊ शकतात। खरं तर मधल्या 4.5 काळामधला खूप मोठा संघर्ष आहे, शारीरिक थकवा सुद्धा त्यांना जाणवत आहे। त्यामुळे ते कुठेतरी दवाखान्यात उपचार घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतील। त्या अगोदर ते घरी जातील एवढं मात्र निश्चित आहे। याचा निर्णय आज दुपारी 12-1 पर्यंत होऊ शकतो। पत्रकारांशी संवाद साधताना ते मी घरी केव्हा जाईल हे सांगू शकतात। निश्चित। आणि ते घरी कधी जाणार आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तब्बल 4 महिने झाले ते बाहेर आहेत। घरच्यांना सुद्धा त्यांच्या एक उत्सुकता असेल की कधी एकदा मनोज जरांगे आपल्या घरी येतील। घरच्यांची ओढ आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये ते जाणवत असतं। कधी कधी ते अश्रू सुद्धा ढाळताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। घरचे सुद्धा वाट बघत आहेत। एबीपी माझाशी मुलाखत देताना देखील घरच्यांना खूप दिवस पप्पा आम्ही पाहिले नाहीत असं त्यांच्या मुलांचं म्हणणं आहे। आणि अधूनमधून कधीतरी फोनवरती होणारा बिकट संवादच आहे। मधल्या काळात मातुरीमध्ये त्यांची वडिलांशी भेट झाली, हाच काय तो संवाद बापलेकामधला होता। त्यामुळे कुठेतरी घरी त्यांनी लवकर यावं असं घरच्यांचं मत आहे। त्यामुळे आज मनोज जरांगे याबाबत फायनल निर्णय घेतील आणि शक्यता आहे की ते आज संध्याकाळीच एखाद्या वेळेस घरी जाऊ शकतात। जास्तीत जास्त ते उद्याचा निर्णय घेऊ शकतात, कारण दिवसभरामध्ये बैठक किंवा नियोजन याबाबत किती वेळ जातो हे देखील महत्त्वाचं असणार आहे। बरोबर, धन्यवाद रवी या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट आम्ही तुमच्याकडून दिवसभरामध्ये घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।